दौंड तालुक्यातील पाटस येथील MRN भीमा सहकारी साखर कारखान्यात सोमवार दिनांक 30 रोजी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास बगॅसला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णतः जळून खाक झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याच्या दक्षिणेकडील बाजूस मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या बगॅसला अचानक आग लागली। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी काही क्षणातच आगीनं विक्राळ रूप धारण केले। बगॅस हा ज्वलनशील पदार्थ असल्यानं आगीनं वेगानं पसरत परिसर व्यापला। घटनास्थळी उभा असलेला ट्रक आगीच्या विळख्यात सापडला आणि काही वेळातच पूर्णतः जळून खाक झाला। आगीची तीव्रता इतकी होती की कारखाना परिसरासह आजूबाजूच्या वाड्यांमध्ये धूर व उष्णतेच्या लाटा जाणवत होत्या, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान कारखान्यात तत्काळ अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नसल्यानं आग विझवण्यास विलंब झाला। कुरकुंभ MIDC येथून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या सुमारे 1 ते 1.5 तास उशिरानं घटनास्थळी दाखल झाल्या। तोपर्यंत आगीनं मोठं रौद्र रूप धारण केलं होतं। अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। कारखान्याच्या संरक्षण भिंतीलगत मोठे वाड्याकडे जाणारा रस्ता, शेती क्षेत्र तसेच जिल्हा परिषद साखरशाळा परिसर असल्यानं संभाव्य धोका निर्माण झाला होता। आग लागल्यानं नागरिकांची एकच धावपळ उडाली होती। स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली। या आगीत ट्रकसह बगॅसचा मोठा साठा जळून खाक झाल्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।